everyone, good morning and welcome you all to Rachna's Divinity World. Me and Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आता मी चाललोय क्लिनिकला, क्लिनिकवरून हॉस्पिटल आणि मग मी घरी येणार आहे. सो येस, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. अँड येस, नायसाला सुट्टी आहे. नायसा मस्त आता रिलॅक्स करत आहे. रचना किचनमध्ये सकाळपासून माझं टिफिन, जेवण, आईची पूजा छान झाली आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस, लिव्ह लव अँड लव. नायसाची मस्त सकाळ झाली आहे. जेव्हा स्कूल नसते तेव्हा नायसा लवकर उठते. नायसा 7लाच उठून आंघोळ झाली आहे आणि नायसाचं क्रिएटिव्ह काम चालू झाले, पेंटिंग. आणि नायसा हात एवढे खराब झाले. काय बोलले ते पेपर जाऊन दे, पण तुझा हात किती खराब आहे. ते सगळे कलर पोटात जाणार, मग आजारी पडणार तू. पण ही माझी त्यासाठी बनवली, ती माझी फ्रेंड आहे, ती माझी. टॉपिक चेंज नको करू. तिने बनवणार आहे मला. चलो, यू एन्जॉय आणि हँड वॉश कर, ठीक आहे. बाबांचं ऐकायचं. पूजा झाली आईची मस्त. श्रावण महिना मॉर्निंग. गुड मॉर्निंग. छान तयारी चालली, सकाळी उठल्यापासून तयारी चालली. रचनाची, जेवणाची आणि माझी पूजेची. पहिला श्रावणातला शनिवार. खूप छान अशी पूजा झालेली आहे. रचना जेवण बनवते, तयारी करते. वो नायसा आदत छिला है, वो अंदर कोई घुसना नहीं चाहिए ना, इसलिए जेवण रम्य दिसतंय. साऱ्या गोष्टी ह्याला काय म्हणतात, पानगी. पानगी मी पण सकाळी विसरली. वर्षात एकदाच बनतो म्हणून लक्षात नाही येत मला. सकाळी आठवण काय बोलतात. बाय, काळजी घे. स्वीट दिलंय तुला. वाजले आहेत 10:30 आणि ब्लॉग आत्ता गेलेला आहे. खूप लेट झालं, तरी सकाळी 6 वाजता उठली, कारण सनीला निघायचं होतं 9, 9:15 वाजता. त्याचं आता पहिले क्लिनिक आहे, त्यानंतर त्याचं आहे हॉस्पिटल. आणि इथे नायसा मॅडम बघतायत TV. आज सॅटर्डे असून सुद्धा नायसा माझ्याबरोबर 6 वाजता उठली आहे. तशी तर स्कूलच्या टायमाला मला उठवावं लागतं तिला, म्हणजे 1-2 हाकेनंतर ती उठते. पण आज स्वतःहूनच उठून आली, आंघोळ वगैरे केली आणि माझ्याबरोबर किचनमध्ये कामासाठी. सो कदाचित तुम्ही खूप लोकांनी अजूनपर्यंत आत्तापर्यंत तो व्हिडिओ पाहिला असेल. माझा जो फूडचा श्रावण शनिवारचा जो मी व्हिडिओ टाकलेला, रील आणि शॉर्ट टाकलेला, त्यात तुम्ही पाहिला असेल नायसाचा एक ग्लिम्स. नायसा तिथे बसली, थोडेसे वाल सोलायला आल्यानंतर तिला कंटाळा आला, पण तेव्हापासून मॅडम जाग्याच आहे. सो फटाफट जेवण केले, जेवण वगैरे सगळं झालं. नाश्ता झाला, नाश्त्यासाठी पराठा बनवलेला, सनीसाठी चपात्या केल्या आणि 3 भाज्या केले, स्वीट केलं, वरण भात, सगळं काही रेडी आहे. मग त्याच्यानंतर तो गेल्यानंतर फटाफट व्हिडिओ एडिटिंगला बसली. 9:30 वाजलेले. आज माझं ॲक्च्युली श्रुतिकाबरोबर वर्कआउटसुद्धा होतं, पण ते काही मिस आउट झालं. सो 9:30 वाजता असतो, पण 9:30 वाजलेले. सगळं काही आवरता कारण मी किचनमध्ये साधारण काहीतरी 6 वाजता उठून सुद्धा नायसाच्या पाठीमागे मला पहिले सकाळी लागायला लागलं. तसं किचनमध्ये 6:45 का 7 वाजता मी गेली. आणि मग तिची मध्ये लुडबुड. जर ती नसते तर मग सगळं काही एकदम व्यवस्थित झालं असतं, पण तिची मध्ये लुडबुड, त्या गप्पामध्येच भूक लागली. मग हे सगळं करता एवढा टाईम गेला आणि पानगी बनवायला सुद्धा वेळ जातो. सो ते सगळं झालं. पानगीचं थोडंसं बॅटर राहिलेलं, तर मग मी त्याचे थोडेसे आप्पे पण केले. ॲक्च्युली पान नव्हतं, पानावरतीच पानगी बनवली जाते, जे केळीचं पान आहे. सो ते नव्हतं, म्हणून मग मी त्याचे आप्पे केले.
आणि मग त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट केला. जो व्हिडिओ एडिट करायला मला 1 तास लागला. आत्ता 10:30 वाजता व्हिडिओ अपलोड झालेला आहे. आता मी फटाफट पूजा करते, नैवेद्य दाखवते आणि मग जो रील जो तुम्ही ऑलरेडी पाहिला असेल त्याचं पण मला व्हिडिओ एडिटिंग करायचं आणि मग तो लावायचं. मग त्याच्यानंतर मी कुठे जाऊन थोड्या वेळ शांततेने बसेल. सो ही होती सकाळची फुल धावपळ. जास्त काही सकाळपासून शूटच नाही करू शकले कारण जेव्हा मी जेवण बनवत होते तेव्हा रील तो शूट करत होते. सो एका वेळेस दोन्ही नाही जमत. यूट्यूबसाठी लागतं आडवं म्हणजे हॉरिझेंटल आणि रीलसाठी लागतं सरळ म्हणजे व्हर्टिकल. 2 ट्रायपॉड्स एका वेळेस मी तिथे नाही हँडल करू शकत एवढा घाई गडबडीत. जेव्हा नसते तेव्हा करू शकते, तेव्हा दोन्ही ट्रायपॉड्सवर मोबाईल्स लावते तर शूट होऊ शकतो, पण एवढ्या गडबडीत ऑफकोर्स नाही होऊ शकत. सो काय जेवण बनवलेलं ते तुम्ही बघायलाच. आणि आतापर्यंत जे लोक मला आधीपासून फॉलो करतात त्यांना माहीत असेल श्रावण चालू झाला आणि त्याचं जे शनिवारचं जेवण असतं ना ते मला खूप खूप आवडतं जेवण. काय माहिती आज पानगी बनवताना एकदम आजीची आठवण आली. आजी बनवायची आणि काय माहिती सकाळपासून आजीची खूप आठवण येते आहे मला. खूप काही गोष्टी आठवत आहेत तिचं असं वावरणं मला आठवत आहे एकदम तिकडचं आईच्या घरचं. आय डोंट नो का. एनिवेज बघते ती आम्हाला कुठेतरी बसून. सो आईने सगळी पूजेची तयारी करून ठेवलेली आहे. असे 5 प्रकारचे पानं असतात. आई सकाळीच गेल्या आणि सगळं काही घेऊन आले ते तयार केलंय. वस्त्र आई फटाफट तयार करतात एकदम, त्यांचा हातच बसलाय त्याच्यात. आणि हे बघा पूजा किती छान प्रकारे केली आहे. घाई बघा घाई आणि पसारा बघा नायसाचा. नायसाला एक्साइटमेंट बघा स्वतःचा चेहरा बघण्यात. सो 22ला आमची अपॉइंटमेंट होती पासपोर्टची. आज आहे 26 आणि नायसाचा पासपोर्ट आलेला आहे विदिन 4 days. प्रसन्न वाटते. अजून खेळतेच आहे. आत्ताच बसलो अभ्यास वगैरे करू. झाला अभ्यास? काय म्हणते? कसा दिवस मस्त आलेत ना. पर्पल कलर छान वाटतंय ना. सगळे ही साडी आहे. ही साडी आहे तो ब्लाऊज आहे. जी बॉर्डरला बॉर्डर आहे ना हे गळा आहे पाठीमागचा. जी साईडला बॉर्डर आहे ना इकडे त्याचा कलरचा ब्लाऊज आहे आणि साडीला पण ब्लाऊज आहे. 2 ब्लाऊज हा एक आणि साडीला पण एक आतमध्ये ब्लाऊज. एवढ्या साड्यांचा प्रश्न असेल. एवढ्या साड्या कोणासाठी कशासाठी. सो एक खास इव्हेंट आहे आणि काय इव्हेंट आहे ते समजेलच तुम्हाला. खूप सुंदर आहे. सगळे कलर छान कलर मस्त आले. या साड्या सगळ्या द्यायच्या आहेत आम्हाला. आणि येलो पण किती सुंदर असते. येलो आणि राणी किती सुंदर आहे. कार्यक्रम आहे सो त्याची तयारी चालू आहे जोरात. त्यांना असं पाहिजे तर हाताला मुद्रावरती हातावरती हे जरदोसी वर्क आहे. खूप सुंदर जरदोसी वर्क हे दोन्ही हातांवर आहे. काय दोन्ही हातावर आणि हे बॅक पण. मेन कलर छान शोधले ते एकदम सगळे. आणि हे पण छान. ती गणपतीवाली म्हणजे होती बघ साडी त्यातलाच आहे मटेरियल. सॉफ्ट आहे ना. सिल्क आहे ना.
हा पण छान आहे, रेड ब्लाऊज आणि मस्त आहे, खूपच सुंदर एकदम, नेसल्यावर एकदम छान वाटते ना. कलरच मला आवडला. असं दिल्यानंतर कसं माहिती का, नेसल्या पाहिजे असं आहे ते, नुसतं द्यायचं म्हणून नाही, म्हणजे ते यूज झालं पाहिजे हे महत्वाचं आहे. म्हणजे एवढे छान आहे तो असं खूप छान आहे. मेन जे 2 ब्लाऊज आहेत ना, म्हणून मला बोलली हे नाही घातलं तरी आणि हा ब्लाऊज कशावर पण जाईल. हा, तर त्याने त्याच्यातलं म्हणजे ज्यांना पाहिजे असेल तर ते वेगळा ब्लाऊज दुसऱ्या साडीवर पण मॅच होईल आणि ह्याच्यातला पण ब्लाऊज आहे ना, छान सॉफ्ट. किती छान आहे एकदम. आता आणि गणपती वगैरे येतोय म्हटल्यानंतर मस्त दिसत, खूपच वाव, किती छान दिसतंय एकदम. असं वाटतं कुठल्या मोठ्या पार्टीमध्ये चाललंय लग्न वगैरे असं घालण्यास आलं ना तेव्हाच मला आवडलं. हे मला पण एक सांग हो, म्हणजे चालेल. कोणता कलर आहे? कलर पाठवतो तुम्हाला. यातला कोणता कलर आवडला असेल त्याच्यात नाही लगेच येईल ते साडी. नंतर अजून वेळ आहे ग. गणपती मला आवडले म्हणजे ऍक्च्युली, म्हणजे हे भरलेलं वगैरे असं गळा पाठीमागे वगैरे हात वगैरे आहे ना, आणि दुसऱ्यावर पण यूज होऊ शकतं, हे मेन आहे. हो, छान. असं उलटं वाटलं वाटतं. आणि मला हे आवडलं ऍक्च्युली, काय सॉफ्ट आहे म्हटलं साड्यांचं, असं कडक नाहीये ना, सॉफ्ट. गणपतीसाठी खूपच छान आहे ते एकदम. बरे जरी हा ॲक्च्युली आम्ही घेतला आहे काही इव्हेंटसाठी ॲज अ रिटर्न गिफ्ट घेतो आम्ही. काय आहे ते लवकरच समजेल, सो प्लीज स्टे ट्यून. आई याच्यातली कोणती आवडली असेल तर ठेवा, लगेच येईल. मी परवाच ऑर्डर केली आहे. एवढं मोठं भाकरवडीचं काय आहे? मला आवडतं. सो चितळेची भाकरवडी आणि नाही पण हे असं लक्ष्मीनारायण चिवडा, हो, हे काय पॅकवाले पण ते कापा. पुण्याच्या या 2 प्रसिद्ध सुप्रसिद्ध. हा, हे काय झालंय पॅक. नाही म्हणजे नरम नको व्हायला म्हणून सांगतो. पॅक ऑल टाइम फेवरेट. किती खाऊ शकतो मी भाकरवडी आणि देऊ का चिवडा. अजून तुला? नाही बस. छान मस्त असते. आणि ऍडव्हर्टाईज करणारा कोण आहे? खरंच बघ, कोणती आवडली तर ठेवा यातली कलर. मला आता सध्या नकोय, बघा नंतर नाही, दिवाळी वगैरे घेईन पुढे कधी. दिवाळी वेळ आहे अजून. नाही जाऊन दे. दिवाळीला आता सध्या तरी नको आहे. माझ्याकडे पण आहेत स्टॉक, म्हणजे मी सांगेन तुला असं, म्हणजे मला आवडले एखादी अजून येतील. हे भरलेले ब्लाऊज मध्ये खूप येतात साड्या. पण मला ह्यावेळेस का आवडली, कारण 2 ब्लाऊज आहेत. एकच ब्लाऊज असतो ना, कोणाला हा नाही आवडला तर ह्याच्यातला साडीचा ब्लाऊज घालू शकतो. मला लागेल तेव्हा तुला नक्की सांग देतेच. आणि काय मागायची पण गरज मला हा नाही. कलर आवडला वेगळा, पर्पल शेड. मला येलो आणि हेच आवडतं, पण काय कलर झालेत ना माझ्याकडे आता, तर येलो नको वाटतो आता. हा पण आहे, सगळे कलर आहेत. साड्यांवर किती गप्पा मारू शकतात बायका, साड्यांवर किती. जांभळा कलर तर एकदम आहे. हा पण चांगला, ग्रीन ग्रीन. हा मला पण हा आवडला. हा आता सध्या खूप सगळ्यांना आवडतो हा कलर. म्हणजे माझी ते होती ग्रीन साडी, तुम्ही पण नेसलेली, मलाच नाही मिळत. ग्रीन साडी होती बघा माझी, एक ग्रीन आणि पिंक कलरचा. काय साड्या सगळ्यांना नाही, इन्चार्जेस आणि आता नाही माहिती. दिवाळी वॉकला घेऊन चालली नाही सर. पण शिकवलं सारी गमत त्या दिवशी मस्त बोलते. नाहीसा कसं बोलते तुला मूडने. कपिल शर्मा, नैसाची काय स्टोरी. क्युटी क्युटी, छान छान आहे. आता बरे वाटतात ना केस. छान, वेगळं.
Cute वाटतं. हो बघ बघ. येतो थोडं बाबांना जेवू दे मग आपण बघू. मला वाटलं बाबा फास्ट खाल्लं होतं. तू जेवली मी जेवली बाबा बाकी आहे. बाबा आईच्या सोबत काय नाही खाल्लं. आई वेगळं खाते, बाबा वेगळं खाते. आईचं वेगळं खाणं, बाबांचं वेगळं खाणं. पण जेवणच झालं. खा ना. खातो, जेवतो. नसते आई जेवतात ना.